श्री पतंजलि महामुनये नमः. आता ज्ञानात त्यामुळे या प्रज्ञेमुळे, ऋतंबरा प्रज्ञेमुळे ज्ञानामध्ये केवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये भर पडते ह्याची या ठिकाणी एक क्षणभर कल्पना करा. तर जशी ज्ञानात भर पडते तशी संस्कारातही भर पडते. ज्ञान वाढलं की संस्कार वाढला, ज्ञान वाढला म्हणजे अनुभव वाढला, अनुभव वाढला म्हणजे संस्कारही जमा झाले. संस्कारांचे सुद्धा जबरदस्त, ज्याला इन्फ्लक्स म्हणता येईल, अशा प्रकारे संस्कारांचा इन्फ्लक्स त्या ठिकाणी प्राप्त होतो. आता या विशिष्ट प्रकारच्या ज्ञानानं विशिष्ट प्रकारच्या जे प्रकारचे संस्कार हे उदित व्हायला पाहिजेत. आणि या ऋतंबरा प्रज्ञाजन्य संस्काराचं वैशिष्ट्य, हे जे वैशिष्ट्य, हा या ठिकाणी प्रश्न पडतो की बाबा माणसाचं ज्ञान वाढलं की संस्कार वाढतात. मग असं या ठिकाणी ज्ञान तर वाढले, संस्कार वाढले, मग काय शेवटी संस्कारातून मुक्ती होईल की नाही असा प्रश्न पडतो. तर त्याविषयी सूत्रकार समाधान सांगतात. ते म्हणतात, तज्ज संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी, तज्ज संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी. त्या ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त संस्कारांद्वारा नवीन संस्कार प्राप्त होतात, हे खरं आहे. पण ते कसे असतात तर अन्य संस्कारांना बाधा पोचते, अन्य संस्कारांना प्रतिबंध होतो. हे असे संस्कार असतात की जे अनभिप्रेत अनभिमत संस्कार असतात त्यांना तोडणारे हे संस्कार असतात, असं एक या ठिकाणी सूत्रकार सांगतात. कारण सांगायचा मुद्दा असा आहे की अध्यात्म प्रसाद मिळाला, अध्यात्म प्रसाद मिळतो म्हटल्यानंतर माणसाची जी परमोत्कर्षाची अवस्था असते, ज्याला कैवल्य म्हणतो, मोक्ष म्हणतो, निर्वाण म्हणतो, तिथपर्यंत त्याची वाटचाल व्हायला पाहिजे. मग ती वाटचाल कशी होते हे आता सांगतात की याद्वारा त्याला एक विशिष्ट प्रकारचे संस्कार प्राप्त होतात. ऋतंबरा प्रज्ञाद्वारा संस्कार प्राप्त होतात. ते संस्कार कसे असतात तर अन्य संस्कारांचे प्रतिबंधी असतात. हे सांगण्यासाठी 50वं सूत्रकार सांगतात, तज्ज संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. त्या ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त संस्कारांद्वारा अन्य संस्कारांना बाधा पोचते. असे ऋतंबरा प्रज्ञा ही समाधी प्रज्ञा असते. त्या प्रज्ञेमुळं नवनवीन संस्कार उत्पन्न होतात. असं आहे, कुठल्याही ज्ञानाने आपल्याला संस्कार होतात, संस्कार प्राप्त होतात, हा आपला अनुभव आहे. जसं ज्ञान संस्कार आपल्याला वाढत जातात, संस्कार मिळत जातात, संस्कारांचं अर्जन होतं, हे आपला अनुभव आहे. चांगले अनुभव असतील तर चांगले संस्कार मिळतील, वाईट अनुभव असतील तर वाईट संस्कार मिळतील. पण ज्ञानाबरोबर संस्कार मिळतात, अनुभवाबरोबर संस्कार मिळतात, हे तर मान्य आहे. तर या ठिकाणी ऋतंबरा प्रज्ञेद्वारा ही विशिष्ट प्रकारची प्रज्ञा आहे, आपण पाहिलं. आणि त्यामुळे ह्याचे संस्कारही विशिष्ट प्रकारचे संस्कार असतात. हे कसे संस्कार असतात तर संस्कार कमी करणारे, संस्कार संपवणारे संस्कार असतात. अशा प्रकारे सूत्रकार या ठिकाणी सांगणार आहेत. गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी, हा जो प्रकार आहे, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी, अशा प्रकारचे हे संस्कार आहेत. जशी प्रज्ञा ही खास वैशिष्ट्यपूर्ण आहे तसंच त्याचे संस्कारही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणि त्यामुळे शेवटी मोक्षापर्यंत योगाची वाटचाल कशी होते हे सांगण्यासाठी ते आता आरंभ करतायत. अध्यात्म प्रसाद मिळाला, अध्यात्म प्रसाद मिळाल्यानंतर निर्वाण, मोक्ष, कैवल्य, ब्रह्मैक्यता, भगवदैक्य, मानवी जीवनाची परमोच्च सार्थकता ज्याच्यात असेल तो प्रकार आता या ठिकाणी सांगतात. अध्यात्माची परिणती, परमोच्चावस्था जी असेल तिथपर्यंत वाटचाल नेऊन सोडण्यासाठी या ठिकाणी आरंभ केलेला आहे. म्हणून ते म्हणतात की ऋतंबरा प्रज्ञा ही समाधी प्रज्ञा असते. त्या प्रज्ञेमुळे जे नवनवीन संस्कार उत्पन्न होतात त्या संस्कारांद्वारा अन्य संस्कारांना बाधा पोचते.
किंवा ते नूतन संस्कार जे ऋतंबरा प्रज्ञायुक्त किंवा प्रज्ञाकृत असतात, ते असे संस्कार जे असतात, त्यामुळे दुसऱ्या असमाधीज, समाधी विरुद्ध, अयोगज, समाधी विरोधी जे संस्कार असतील त्यांना प्रतिबंध येतो. हे नवीन संस्कार कशा प्रकारचे असतात? ते अशा प्रकारचे की जे तुम्हाला बंध संस्कार आहेत, बंध निर्माण करणारे संस्कार आहेत, त्यांचा नायनाट करणारे असतात. हे नुसते नवीन संस्कार नाही, नवीन पीक नाहीये. हे नवीन पीक नाहीये, केवळ ज्ञानाचं नवीन पीक नाहीये. तर हे अशा प्रकारचे नवीन संस्कार आहेत की जे योगविरोधी संस्कार आहेत, त्यांचा प्रतिबंध करतात, त्यांना प्रतिबंध घालतात. अशा प्रकारानं सूत्रकार या ठिकाणी प्रकरणाला आरंभ करतात. तज्ज, तज्ज पद असं त्यांनी घातलेलं आहे या सूत्रामध्ये, म्हणजे ऋतंबरा प्रज्ञाजन्य असा त्याचा अर्थ आहे. आणि मग याविषयी असं सांगा असं वाटतं की जसं राजमार्तंड वृत्तिकार, भोजवृत्तिकार म्हणतात, सूत्रार्थ करताना म्हणतात की या ऋतंबरा प्रज्ञेनं होणारे जे संस्कार, प्राप्त होणारे जे संस्कार चित्तामध्ये उपस्थित होतात, ते विद्यमान असलेल्या पूर्वकालीन व्युत्थानजन्य आणि संप्रज्ञा समाधीजन्य अशा संस्कारांना प्रतिबंधक ठरतात. म्हणजे केवळ अयोगिक संस्कार नाही, तर जे निम्न स्तराचे योगिक संस्कार असतील त्यांना सुद्धा संपुष्टात आणतात. आणि त्यामुळे पूर्वसंस्कार स्वकार्याला असमर्थ होतात. पूर्वसंस्कारांना हतबद्ध करून त्याचा नाश करतात की त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारे अंकुरोत्पत्ती होऊ शकत नाही. अशा प्रकारे राजमार्तंडकार वृत्तिकार म्हणतात. ते म्हणतात तया प्रज्ञाया जनितो यः संस्कारः सो अन्य वित्थानजान समाधिजांश्च संस्कारान् प्रतिबद्धानि स्वकार्यकरण अक्षमान करोति इति अर्थः, असं ते म्हणतात. तर भाष्यकार प्रथम असं म्हणतात की कोणते संस्कार बाधक आणि कोणते संस्कार बाधित हे दाखवण्यासाठी म्हणतात की समाधि प्रज्ञा प्रभव संस्कारो व्युत्थान संस्काराशयो बाधते. समाधि प्रज्ञा प्रभव संस्कारो व्युत्थान संस्काराशय बाधते. समाधी प्रज्ञेने उत्पन्न होणारे संस्कार व्युत्थान संस्कार समूहांना बाधित करतात, त्यांना बाधा पोचवतात. त्यानंतर व्युत्थान संस्कार अभिभवात तत्प्रभव प्रत्ययान्न भवंती. असं आहे की व्युत्थान संस्कार जर दाबले गेले, त्यांचा नाश होत गेला, त्यांना विनष्ट केलं, त्यांना निश्शक्त करत करत विनष्ट केलं, ते दाबले गेले, तर त्यांच्यापासून उत्पन्न होणारे वृत्ती, प्रमाण विपर्यादी वृत्ती, चित्त व्यापार किंवा प्रत्यय हे येत नाहीत. म्हणजे योगी हा चिरसमाधीकडे वाटचाल करायला लागतो. अर्थात व्युत्थान संस्कारांचा अभिभव होण्यानं, म्हणजे त्यांचा तिरोभाव होण्यानं तज्जन्य वृत्ती येत नाहीत. त्यामुळे प्रत्यय निरोधे समाधी उपतिष्ठते. प्रत्यय निरोधामुळे समाधी ही प्राप्त होते. ततः समाधिजा प्रज्ञा ततः प्रज्ञाकृताः संस्कारा इति नवो नवः संस्काराशयो जायते. ततश्च प्रज्ञा ततश्च संस्कार इति. तर ही जी एक उत्क्रांतीची मालिका आहे, उत्क्रांतीची मालिका आहे, ती सांगतात. ते म्हणतात प्रत्यय निरोध झाल्याने समाधी उपस्थित होते. त्या समाधीनं नवीन प्रज्ञा आणि तज्जन्य संस्कार प्राप्त होतात आणि नवनवीन संस्कार समूह उत्पन्न होतात. त्या संस्काराने पुन्हा नवीन प्रज्ञा अर्थात उत्क्रांत प्रज्ञा, उत्क्रांत प्रज्ञेने उत्क्रांत संस्कार, त्यापेक्षाही मग उत्क्रांत प्रज्ञा, मग त्यापेक्षाही उत्क्रांत संस्कार, अशा प्रकारे नवनवीन संस्कार उत्पन्न होतात. म्हणजे उत्क्रांतीत असे संस्कार हे प्राप्त होतात.
असं ते सांगतात. आता प्रश्न असा पडतो की या ऋतंबरा प्रज्ञेनं ते म्हणतात की कथम असौ संस्काराशय चित्तम साधिकारो न करिष्यती ती. असं जर उत्क्रांती चालली आपली, नवीन नवीन संस्कार आले, नवीन संस्कारातून पुन्हा नवीन उत्क्रांत प्रज्ञा, उत्क्रांत प्रज्ञेतून उत्क्रांत त्यापेक्षा उत्क्रांत संस्कार, मग त्यापेक्षा उत्क्रांत प्रज्ञा, त्यापेक्षा उत्क्रांत संस्कार, अशी वरची पायरी चढता 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 हे काय कायम चढण्याचाच क्रम आहे की काय? या ऋतंबरा प्रज्ञेने पुन्हा संस्कार जनन, पुन्हा संस्कार द्वारा प्रज्ञा, हे संस्कार जनन, संस्कार द्वारा प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा जनन, प्रज्ञेद्वारा पुन्हा संस्कार, पुन्हा प्रज्ञा, पुन्हा संस्कार, पुन्हा प्रज्ञा, असं जर होत राहील तर त्या ठिकाणी ते वृत्तीरूप कार्य हे सतत चालू राहील. ते जनन सारखं चालू राहील की काय? हे सतत आपली उत्क्रांत प्रक्रिया ही चालूच राहणार की काय? ह्याला कुठे शेवट आहे की काय? नाही. म्हणजे असं होईल की वृत्ती निरोध होण्याऐवजी नवनवीन वृत्तींचं जनन होईल आणि मग अनिष्ठापत्ती होईल. या ठिकाणी सुरुवात झाली वृत्ती निरोधापासून, वृत्ती निरोधापासून आली प्रज्ञा, प्रज्ञेपासून संस्कार, संस्कारापासून वृत्ती, वृत्तीपासून संस्कार, संस्कारापासून वृत्ती, अशा प्रकारे जर सतत चालू राहिलं तर वृत्ती निरोधापासून सुरुवात झालेली मालिका ही शेवटी नवनवीन वृत्तींचं सर्जन करत केवळ उत्क्रांती आणि जास्त उत्क्रांती आणि अधिक उत्क्रांती, अधिकतर उत्क्रांती, अधिकतम उत्क्रांती असं चालू राहणार की काय? मग अनिष्ठापत्ती ओढणार नाही का? म्हणजे चित्त हे समाप्ताधिकार करण्याऐवजी साधिकारच राहील. या ठिकाणी आपण चित्तलय, योग म्हटल्यानंतर चित्तलय आहे, कैवल्य म्हटल्यानंतर चित्तनाश आहे, हे होण्याऐवजी चित्त साधिकार होत चाललंय की समाप्त अधिकार कधी होणार? चित्त समाप्त कधी होणार? म्हणजे चित्ताचा जो अधिकार म्हणजे वृत्ती वासनाद्वारा, कर्माद्वारा जनन मनन चक्रात फिरवणं, हा त्याचा जो व्यापार आहे हा कायम चालू राहील. ही शंका रास्तच आहे. ही शंका अत्यंत रास्त आहे. कारण योग्याचं प्रयोजन वृत्ती न संस्काराचा निरोध करणं आहे. वृत्तींद्वारा संस्कारांचा निरोध करणं असा स्पष्ट आहे. आणि या ठिकाणी जर नवनवीन प्रज्ञा त्या नवीन संस्कारांचं जनन करते असं ऋतंबरा प्रज्ञेच्या संदर्भात सांगितलं गेलं तर या ठिकाणी अनाठाई असा हा प्रकार ठरेल. बाधक नाही का ठरणार? ऋतंबरा प्रज्ञा ही बाधक नाही का ठरणार? तर हे पहा, हे जे नवनवीन संस्कार आहेत ते आगीत तेल ओतण्यासारखे वर्धक नाही आहेत. हे जे नवीन संस्कार आहेत हे संस्कार आगीमध्ये तेल ओतण्यासारखा हा प्रकार नाहीये. तर हे संस्कार विशिष्ट अशा प्रकारचे आहेत. तो प्रकार या ठिकाणी सूत्रकार सांगतायत. आणि सूत्र म्हणूनच म्हणते की अन्य संस्कारांना प्रतिबंधी असे नवीन संस्कार प्राप्त होतात. आणि म्हणून भाष्यकार या ठिकाणी म्हणतात न ते प्रज्ञाकृत संस्कारा क्लेशक्षय हेतुत्वात चित्तम अधिकार विशिष्टम कुर्वन्ति. हे प्रज्ञाकृत संस्कार क्लेशक्षयाच्या साठी असतात आणि त्यामुळे हे नवनवीन संस्कार चित्ताला आपल्या अधिकारातून उठवतात. चित्ताचा अधिकार म्हणजे कर्माशय प्राप्त करणं, बंध प्राप्त करणं, त्या अधिकारातून चित्ताला उठवतात. चित्ताचे अधिकार म्हणजे जनन मरण रूप दुःख देणं आणि मग कर्मवासना देणं. या ठिकाणी त्यामुळे एक असं उदाहरण देता येईल की असं बघा, एखाद्या प्रचंड अग्नीमध्ये पाणी ओतायला सुरुवात केल्यानं मुळात नसलेला, आधी नसलेला असा नवीनच धूर जसा येतो आणि तो मूळ अग्नीला वायू न देण्याच्या प्रकारानं अग्नीचा प्रतिबंधक होतो, तसं हे नवीन संस्कार
हे जे आहेत ते अग्नीतील नवीन धुराप्रमाणे असतात. आलं का लक्षात? अग्नी विझवताना आपण प्रचंड अग्नी लागलाय तर आपण त्या ठिकाणी पाणी ओततो, प्रचंड प्रमाणात पाणी ओततो, आणि त्या ठिकाणी होतं काय तर नसलेला एक नवीन धूर जो आतापर्यंत नव्हता तसा एक नवीन धूर त्या ठिकाणी येतो. आणि तो धूर आल्यानंतर काय होतं की त्या अग्नीच्या स्थानात जे इंधन आहे त्या इंधनाला प्राणवायू मिळत नाही, वायू मिळत नाही, हवा मिळत नाही म्हटल्यानंतर अग्नीला प्रतिबंध पोचतो त्या ठिकाणी. तर तसंच या ठिकाणी चित्तामध्ये क्लेशक्षय हे घडतात आणि त्या क्लेशक्षयाद्वारा स्व अधिकाराचं उच्चाटन होतं. त्याचे जे अधिकार आहेत, बंधनात टाकणं, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये घालणं, कर्मवासनेमध्ये आणि कर्मामध्ये फिरवणं, हे जे त्याचं कर्म आहे, हे जे त्याचे अधिकार आहेत त्यातून त्याचं उच्चाटन केलं जातं, या अधिकारांचं उच्चाटन केलं जातं. तर तसंच या ठिकाणी चित्तामध्ये क्लेशक्षय हे घडतात आणि त्या क्लेशक्षयाद्वारा स्व अधिकाराचं उच्चाटन होतं. त्याचे जे अधिकार आहेत, बंधनात टाकणं, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये घालणं, कर्मवासनेमध्ये आणि कर्मामध्ये फिरवणं, हे जे त्याचं कर्म आहे, हे जे त्याचे अधिकार आहेत त्यातून त्याचं उच्चाटन केलं जातं, या अधिकारांचं उच्चाटन केलं जातं आणि त्याला परिणामतः आपल्या भोग अपवर्गात्मक कार्यातून उठवलं जातं. आणि चित्ताचं हे कार्य विवेक ख्यातीच्या उदयानंतर संपतं. एकदा विवेक ख्यातीचा उदय झाला की हे कार्य संपतं आणि तिथं त्याला निष्प्रयोजनत्व येतं. सर्वथा विवेक ख्याती आली की चित्ताचं कार्य संपलं, त्याला समाप्ताधिकार असं म्हणतात. चित्ताचा अधिकार संपतो. मग अशा अर्थानं चित्ताचं पर्यवसानच विवेक ख्यातीमध्ये होतं. म्हणजे त्या ठिकाणी चित्त व्यापार हा संपतो. अशा प्रकारे हे संस्कार जे आहेत ते व्युत्थान संस्कारांना, योग विरोधी संस्कारांना त्याचं उच्चाटन करतात, निम्न संस्कारांना उच्चाटन करतात आणि एक शेवटी अंतिम संस्कार जो येतो तो अंतिम संस्कार हा विवेक ख्यातीजन्य असतो, विवेक ख्याती रूप असतो आणि तो संस्कार अशा प्रकारचा असतो की तो संस्कार प्राप्त झाल्यानं चित्ताचं प्राणरोधन होतं आणि चित्ताचा मृत्यू होतो. चित्ताचा मृत्यू होणं म्हणजेच मोक्ष होणं, असा हा प्रकार आहे. ह्या ज्या प्रज्ञा किंवा संस्कार याच्यातून प्राप्त होतात ते अशा प्रकारचे असतात की निम्न संस्कारांचं हनन करत जाणं असं होता म्हणजे प्रत्येक वेळेला उत्तम श्रेणीचा म्हणजे संस्कारांच्या श्रेणीमध्ये एक वर्धमानत्व असतं. नंबर 1च्या संस्कारापेक्षा नंबर 2चा उच्च, नंबर 2च्या पेक्षा 3चा उच्च, नंबर 3 पेक्षा 4 उच्च, 4 पेक्षा 5 उच्च, असं होता होता ज्यावेळेला परमोत्कर्ष होतो, शेवटचा जो संस्कार असतो, परमोत्कर्षाचा जो संस्कार असतो, परमोच्च श्रेणीचा जो संस्कार असतो, प्रकृष्ठतम संस्कार जो असतो, प्रकृष्ठतम हा शब्द समजून घ्या, निकृष्ठाच्या विपरीत असा आणि त्यातही उत्तम स्तराचा प्रकृष्ठतम, प्रकृष्ठतर, प्रकृष्ठतम असा विवेक ख्याती रूप जो संस्कार असतो तो संस्कार असा असतो की तो संस्कार प्राप्त झाल्यावर चित्ताचं प्राणोत्क्रमण होतं, चित्तनाश होतो आणि तोच मोक्ष होतो. अशा प्रकारे हा या ठिकाणी प्रकार आहे. आता इथं संस्कारांद्वारा अन्य संस्कार केवळ प्रतिबाधित किंवा त्यांना काहीतरी बाधाच पोचते आणि त्यांचा नाश हा त्यावेळी होत नसतो. सर्व संस्कारांचा नाश हा चित्ताबरोबरच होतो याचा स्पष्ट निर्देश वार्तिककार करतात. सर्वेषांच संस्काराणाम चित्तनाशात एव नाशः असं ते म्हणतात. असो, या प्रज्ञाकृत संस्काराने जे अन्य संस्कारांचं दमन होतं
आणि परिणामतः चित्ताचं भोगाधिकार रूप प्रयोजनाचं शमन होतं की आता भोगांची काही अपेक्षा नसते. त्या पार्श्वभूमीवर छायावृत्तीकार नागोजी भट्ट म्हणतात, एवंच भोगाधिकार प्रशांती प्रज्ञा संस्काराणां फलम इति उक्तम भवती. असो, यामधील उत्तरोत्तर उत्पन्न होणारे समाधी संस्कार हे प्रकृष्ट असतात, शुद्ध होत जातात आणि क्लेशांचा क्षय करतात. आणि ज्या विशिष्ट समाधीनं अशी प्रज्ञा होते की ज्याद्वारा येणारी प्रज्ञा आपल्या संस्कारांद्वारा क्लेशरूपी कर्मरूपी संस्काराचं अशेष विशेष निशेष निर्मूलन करते, त्याचा निर्देश भाष्यात सापडतो. हा शेवटचा संस्कार कुठला आहे, कशा प्रकारचा आहे, तर तो असा, प्रज्ञाकृत संस्कारा हा क्लेशक्षय हेतुत्वात. या ठिकाणी प्रज्ञाकृत संस्कार क्लेशक्षयाच्या कारणे असतात असं ते म्हणतात. आता क्लेशक्षय झाला तर कर्माशयाचा म्हणजे कर्मवासनांचा क्षय होणार, हा पातंजलांचा सिद्धांत आहे. कारण दुसऱ्या अध्यायात ते म्हणले क्लेशमूलक कर्माशय, असं दुसऱ्या अध्यायातलं 12वं सूत्र सांगतं. क्लेशमूलक कर्माशय, क्लेशमूलक कर्माशय असतो, त्यामुळे क्लेशांचा नाश झाला की कर्माशय संपलाच. अहो, झाडाचं जर मूळच गेलं तर झाड कुठे राहणार, तसा हा प्रकार आहे. आता तो जो संस्कार समूह क्लेशक्षय करतो, तो जो संस्कार समूह क्लेशक्षय करतो, तोच कर्मक्षय सुद्धा करतो. आणि तो संस्कार समूह ज्या समाधीनं जनित असतो त्यालाच सूत्रांतरी 4थ्या पादामध्ये धर्ममेघ समाधी असं म्हटलेलं आहे. हा जो शेवटचा संस्कार असतो तो धर्ममेघ समाधी स्वरूप असतो असं 4थ्या पादामध्ये सूत्रकार पुढे सांगणार आहेत. आणि त्यावेळेला सूत्रकार लगेच पुढे म्हणतात, तथा क्लेश कर्म निवृत्ती ही, एकदा तसं धर्मवेग समाधी प्राप्त झाली तर तथा क्लेश कर्म निवृत्ती असा प्रकार होतो. या धर्मवेग समाधीने चित्त आपल्या अधिकारातून निवृत्त होतं. आता या सूत्राच्या भाष्यामध्ये भाष्यकार या संदर्भात म्हणतात की चित्ताची अधिकार कक्षा विवेक ख्याती पर्यंत असते. ख्याती पर्यवसानम ही चित्तम चेष्टिताम इति. आणि म्हणून चित्त आपल्या स्वकार्यापासून हटतं असं भाष्यकार म्हणतात. चित्तम ही कार्यात अवसादयंती. यावरून 4थ्या पादामध्ये कैवल्यपूर्व धर्ममेघ समाधी जी सांगितली तीच या ठिकाणी अंतर्भूत आहे. आता ह्याच्या पुढची सगळी जी प्रक्रिया आहे ही कैवल्य पादातल्या 4थ्या पादामध्ये धर्ममेघ समाधीच्या पुढे सांगितली आहे. तर तो सगळा आशय या ठिकाणी या सूत्रामध्ये आलेला आहे. तज्ज संस्कारो अन्य संस्कार हा प्रतिबंधी असं म्हणता म्हणता शेवटचा संस्कार येईपर्यंतची प्रक्रिया ही या ठिकाणी सूत्रामध्ये सांगितली गेलेली आहे. तर अशा प्रकारे संस्कारांची उत्क्रांती होता 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 परमोच्च संस्कार प्राप्त होतो. परमोच्च संस्काराचा सुद्धा निरोध होतो आणि एक अंतिम स्वरूपाची असंप्रज्ञात समाधी, कायम स्वरूपाची असंप्रज्ञात समाधी, कायमची असंप्रज्ञात समाधी म्हणजे कैवल्य हे त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि तो प्रकार सांगण्यासाठी ते म्हणतात की हा जो शेवटचा संस्कार आहे, एकावर एक संस्कार येऊन उत्क्रांती होत असताना जो शेवटचा परमोच्च श्रेणीचा विवेकख्यातीदायक धर्मवेग समाधीद्वारा प्राप्त होणारा जो संस्कार असतो, तो ज्यावेळेला संस्कार प्राप्त होतो त्याचा सुद्धा निरोध होण्यानं त्याच्यापेक्षा परमोच्च उत्तम संस्कार नाही, कारण हा परमोच्च श्रेणीचा आहे. परमोच्चावर संस्कार नाही आहेत, ही पराकाष्ठा आहे. पराकाष्ठेचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर काय होतं की त्याचा निरोध झाल्यानंतर काय होतं, तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधी. त्याचा सुद्धा निरोध झाल्यानं निर्बीज समाधी ही प्राप्त होते.
म्हणजे समापत्तीद्वारा सबीज समाधी सांगून सबीज समाधीपासून निर्बीजत्वापर्यंत होणारी वाटचाल आणि योग्याला मिळणार किंवा मानवी जीवनाची परमोच्च अवस्था, ज्याला मोक्ष, कैवल्य, निर्वाण, ब्रह्मैक्यता, भगवदैक्यता, अशा ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ते जे काय होतं ते या ठिकाणी होतं. मानवी जीवनाची इतिश्री म्हणजे कैवल्य, ते सांगण्यासाठी सूत्रकार म्हणतात 51वं सूत्र देतात, तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधी. त्या संस्कारांचा निरोध होण्यानं सर्व संस्कारांचा निरोध होतो आणि तो होण्यानं निर्बीज समाधी प्राप्त होते असं ते म्हणतात. असं आहे की पूर्वसूत्र प्रसंगामध्ये ऋतंबरा प्रज्ञाजन्य जो प्रकृष्ठ अंतिम विवेक ख्यातीदायक संस्कारचा पाहिला, त्याच्या उदयानं म्हणजे प्रकृष्ठतम संस्काराच्या उदयानं सर्व निम्नस्तरीय संस्कारांना बाधा पोचलेली असतेच. आणि या प्रकृष्ठतम संस्काराचा सुद्धा शेवटी निरोध करणं हे तस्यापि निरोधे या सूत्रांशामध्ये निर्देशित आहे. त्याला प्रतिबंधक पुन्हा नवीन संस्कार नसतो. त्याला प्रतिबंधक नवीन संस्कार नसतो, कारण हा पराकाष्ठेचा अंतिम प्रमोच्च श्रेणीचा संस्कार असतो. कारण हा प्रकृष्ठतम संस्कार आहे आणि चित्ताला चरिताधिकार करणारा संस्कार आहे. चित्ताला याच्यानंतर कृतकृत्यता येणार आहे, कृतार्थता येणार आहे. आणि अशा प्रकारचा तो असल्यामुळे पराकाष्ठेचा शुद्ध अंतिम संस्कार असा तो असतो. त्याला बाध्यमान उच्च स्तरीय संस्कारच नसतो. त्यामुळे त्याचा निरोध करावा लागतो. अर्थात या पराकाष्ठेच्या प्रकृष्ठ संस्काराचा निरोध म्हणजे परिणामतः सर्व संस्कारांचा आत्यंतिक आशेष विशेष निशेष निरोध. तर आणि म्हणून ही निर्बीज समाधी ठरते. म्हणून याला निर्बीज म्हटलंय की ह्याच्यानंतर काही अंकुर नाहीये. ह्याला कुठल्याही ह्याच्यानंतर अंकुरोत्पत्ती नाहीये. हेच कैवल्य आहे. हेच कैवल्य. ही एक निर्बीज समाधी आहे. पण असं लक्षात घ्या की असंप्रज्ञात समाधी सुद्धा एक निर्बीज समाधी असते, पण ही त्या श्रेणीचीच नाहीये, त्याच्यापेक्षा फार वरच्या श्रेणीची आहे. ही असं म्हणता येईल की ही चरम असंप्रज्ञात समाधी आहे. चरम असंप्रज्ञात समाधी आहे, अंतिम असंप्रज्ञात समाधी आहे. कारण तोपर्यंत अनेक असंप्रज्ञात समाधी होऊन गेल्या असतील. असंप्रज्ञात समाधीने कैवल्य होत नसतं. पण ज्यावेळेला अंतिम स्वरूपाच्या असंप्रज्ञात समाधी असते, ज्यात केवळ वृत्तींचाच निरोध नसतो, तर शेवटच्या संस्काराचाच निरोध असतो. म्हणजे चित्तवृत्तींचा त्याची जी योनी आहे, चित्तवृत्तींची जी योनी आहे, चित्तवृत्तींचा बाप हाच त्या ठिकाणी मरतो. आता बाप मेल्यानंतर प्रजनन कुठलं आलं? त्यामुळे अंतिम स्वरूपाची जी असंप्रज्ञात समाधी असते ती ही असते. आणि तशा अर्थाने ती निर्बीज असते. कारण निर्बीज समाधी अशा संकल्पना 2 स्तराच्या आहेत योगशास्त्रामध्ये. असंप्रज्ञात समाधीलाही निर्बीज समाधी म्हटलंय आणि ह्यालाही निर्बीज समाधी म्हटलंय. पण ही चरम असंप्रज्ञात समाधी आहे. असं आहे की त्या ठिकाणी वृत्ती निरोध याद्वारा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. या पादाच्या आरंभीच आपण तो प्रकार पाहिला की समस्त वृत्तींचा निरोध म्हणजे असंप्रज्ञात समाधी. पण या ठिकाणी शेवटच्या संस्काराचा निरोध हा सांगितला गेलेला आहे. हा या ठिकाणी जो फरक आहे तो लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी जो शेवटचा प्रज्ञा संस्कार समूह आहे, प्रज्ञा संस्काराचा जो समूह आहे, त्याचं कार्य वैशिष्ट्यपूर्ण असतं. तो केवळ अन्य सर्व संस्कारांचा निरोध करत नाही, तर स्वतः सुद्धा निरोधित किंवा निरुद्ध होतो. असा हा प्रकार आहे. आलं का लक्षात? दुसऱ्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रकार आपल्याला समजतो.
दुसऱ्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रकार समजतो, ज्याला आपण रिफॉर्मेशन म्हणतो. पण सर्व प्रतिपक्षांचा प्रतिकारी किंवा त्या प्रतिकारी शक्तींचा विशेष नाश केल्यावर स्वतः सुद्धा निरुद्ध होण्याचा हा प्रकार जो आहे हा थोडासा आत्मघात समान आहे. आत्मघात समान प्रकार असा थोडा जगावेगळा प्रकार आहे. एखाद्या राजानं सार्वभौम सत्ता मिळवून एकमेवाद्वितीय स्थान संपादन करून आपला सुद्धा नाश करून घेणं हा प्रकार जसा अजब तसा हा वाटतो. पण त्याला आपण आज सार्वभौम सम्राट असलो झालो तरी उद्या आपल्याला कोणीतरी पदच्युत करू शकेल, काहीतरी बंडाळे होईल, आपली पदच्युती होईल किंवा असं काही घडेल किंवा काय, असं एक त्याला भय असण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे त्याला त्याच्या एकमेवाद्वितीयत्वाला तत्वतः बाधा आलेली असते. पण या ठिकाणचा प्रकार तसा नाहीये, तसा तो अजबही नाहीये. तसा अजब वाटला तसाच अजब नाहीये. सर्व प्रतिपक्षीय संस्कारांना निर्मूल आणि उन्मूल केल्यानंतर स्वतः निरोधित होण्याचा प्रकार सुद्धा जगा वेगळा नाहीये. असे सोन्याला जसं परिशुद्ध अभिजात स्वरूप प्राप्त होण्याचं द्यायचं असेल तर त्यात शिस घालून अग्निसंस्कार केला जातो. सोन्यामध्ये शिस मिसळलं जातं आणि तेव्हा ते शिस सोन्यामध्ये मिसळून अन्य स्वभिन्न असे जे मल असतात त्या मलांना सोन्यापासून वेगळं करतं. मग केवळ वेगळं करतं असं नाही, त्यांना वेगळं करतं आणि स्वतः सुद्धा शेवटी विरघळून सोन्यापासून होतं. आलं का लक्षात? शिस सोन्यामध्ये घालून सोनं स्वच्छ करतात, निर्मल करतात. मग त्यावेळेला ते शिस घातल्यानंतर शिस केवळ सोन्यातला मळ काढतो एवढंच नाही, तर तो सगळा मळ काढल्यानंतर स्वतः सुद्धा वितळून जातो आणि बाजूला होतो आणि घनरूप सोनं हे शिल्लक राहतं. आला का लक्षात? तसा हा एक प्रकार या ठिकाणी आहे आणि हा निश्चित जगावेगळा नाही, आता हे सिद्ध झालं. तसंच हा जो शेवटचा संस्कार आहे त्याचा आधार जे चित्त त्यालाच लयगत करीत असल्यानं तो स्वतः निराधार होण्यानं निरोधित होण्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं. हा त्यातील प्रक्रियात्मक भाग इथं लक्षात घेतला पाहिजे. आलं का लक्षात? कारण असे शेवटी संस्कार कुठे राहतात? संस्कार चित्तात राहतात. आणि हा जो शेवटचा संस्कार आहे तो चित्ताचा अशेष निशेष लय करत असेल तो स्वतःचं घरच अशेष निशेष त्याचा क्षय करतोय. आपलं आश्रयस्थान आहे त्या आश्रयस्थानालाच तो मुरकळीस आणून त्याचा नाश करतोय म्हटल्यानंतर त्यालाच आश्रय राहिला नाही, तो निराश्रित झाला तर त्याचं काय होणार? तेच या ठिकाणी होतं. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा एक प्रकार आहे. त्याला निरोधित होण्याशिवाय गत्यंतरच नसतं, त्याला आधारच नाही टिकून राहायला, त्याला टिकायला आधारच नाही. कारण त्याचं आश्रयस्थान जे चित्त आहे ते त्या ठिकाणी डिझॉल्व्ह झालेलं आहे, विरघळलंय, वितळलंय, नाहीचं झालंय, वाफारलंय. आता जर त्याचा आश्रयच नाहीचा झाला तर अशा निराश्रित झालेल्या संस्काराला निरोधित होण्याशिवाय गत्यंतरच नसतं. असा या ठिकाणी एक प्रक्रियात्मक भाग आहे, तो लक्षात घेणं. एकूण निर्बीज समाधी जी या ठिकाणी सांगितली ते कैवल्यच आहे. अंतिम संस्काराचा या ठिकाणी निरोध म्हटल्यानंतर पुन्हा संस्कार नाहीत, कुठलेच संस्कार शिल्लक नाहीत. त्यामुळे संस्काराची अभिव्यक्ती नाही. संस्कार नाही म्हटल्यानंतर पुन्हा शरीराचं अवधारण नाही, शरीराची धारणा नाही. अर्थात त्यामुळे ते कैवल्य आहे, तो मोक्ष आहे. अर्थात त्यामुळे निर्बीज समाधी कैवल्यच असतं. अर्थात त्यामुळे सामान्य असंप्रज्ञात समाधी नसते, जी सुद्धा दुसऱ्या अर्थाने निर्बीज असते.
दुसऱ्या एका अर्थानं निर्बीज समाधी, असंप्रज्ञात समाधी निर्बीजच असते. आणि असंप्रज्ञात सूत्रप्रसंगी आपण तो प्रकार पाहिला. कारण त्या ठिकाणी भाष्यकार असं म्हणतात, एष निर्बीज समाधी असंप्रज्ञात. भाष्य जर तिथं बघाल तुम्ही 18व्या सूत्रावर भाष्य करताना भाष्यकार म्हणतात, एष निर्बीज समाधी असंप्रज्ञात. त्या पदावर विचार करताना आपण तो विचार पाहिला त्या ठिकाणी. म्हणजे ही या सूत्रातील निर्बीज समाधी ही चरम अंतिम स्वरूपाची कायमची असंप्रज्ञात समाधी असते, ज्यातून चौथ्या पादातल्या 34व्या सूत्राप्रमाणे विदेहमुक्ती असते. या शास्त्राच्या शेवटच्या सूत्रामध्ये जो प्रकार सांगितलाय, पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव स्वरूपप्रतिष्ठा वा कैवल्यम इति, तर तोच प्रकार या ठिकाणी संभवत असतो. अर्थात ही निर्बीज समाधी कैवल्य असते, कैवल्यकारक असते, कैवल्यच असते, अशा प्रकारे भाष्यकार सुद्धा सांगतात. भाष्यकार या ठिकाणी असं म्हणतात, यस्मिन् निवृत्ते हे पुरुष स्वरूपमात्र प्रतिष्ठो अतः शुद्ध केवला मुक्त इति उच्यते. असो, आता या सूत्रावरील भाष्यामध्ये भाष्यकार काय म्हणतात की ही निर्बीज समाधी केवळ समाधी प्रज्ञेची विरोधिनी नाही, तर समाधी प्रज्ञाकृत संस्कारांना सुद्धा प्रतिबंधी असते. आता असं कसं म्हणाल, तर असंप्रज्ञात समाधीचे संस्कार म्हणजे निरोध संस्कार, समाधी संस्कार म्हणजे संप्रज्ञाताचे संस्कारांना बाध्यमान ठरतात. असंप्रज्ञाताचे संस्कार संप्रज्ञाताच्या संस्कारांना बाध्यमान ठरतात. आता शंका येते की असंप्रज्ञात लक्षणाचे त्याच्या निरोधामध्ये संस्कार कसे असतील. असंप्रज्ञात समाधी म्हणजे सर्व चित्तवृत्ती निरोध, सर्व चित्तवृत्ती निरोध संस्कार कुठे आले तिथं, तर भाष्यकार म्हणतात त्या निरोधावस्थेमध्ये कालक्रमतरतम भाव असल्यानं कधी कमी काळ तर कधी अधिक काळ पर्यंत ही समाधी टिकू शकते. आलं का लक्षात. कालतः त्या ठिकाणी तरतम भाव असतो, तसा तरतम भाव असल्यानं या असंप्रज्ञात समाधीचा अनुभव निरोधजन्य चित्तसंस्कारांच्या अस्तित्वाचं अनुमान देतो. त्या ठिकाणी काहीतरी निरोधजन्य संस्कार असतात. आलं का लक्षात. म्हणून असंप्रज्ञात समाधी कधी 50 वर्ष लागेल, तर कधी 60 वर्ष असेल, तर कधी 150 वर्ष असेल. आलं का लक्षात. समाधीचा तरतम काळ असतो, कधी ती अल्पकाळ असेल, कधी दीर्घकाळ असेल. या ठिकाणी एवढं सांगावं असं वाटतं, अल्पकाळ म्हणजे 2-5 मिनिटाची समाधी कधीही नसते. आपण समाधीचा विचार करू, अष्टांग योगाच्या प्रसंगामध्ये समाधीचा विचार करू, त्यावेळेला समाधी कमीत कमी किती काळाची असते ह्याचं एक अजब गणित त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. पण तुम्हाला या ठिकाणी उत्सुकता असेल की बाबा काय असेल, समाधी क्षणभराची का असू शकत नाही, मिनिटाभराची का असू शकत नाही, एखाद मिनिटाची समाधी लागू शकेल की का लागू नाहीये. तर या ठिकाणी तुमच्यामध्ये त्या प्रकारे एक जिज्ञासा निर्माण झाली आणि ती जिज्ञासा तशीच ठेवणं मग त्या ठिकाणी त्या शंकेमध्ये रूपांतर होतं. म्हणून थोडंसं समाधान सांगतो. ते असं योगशास्त्र असं म्हणतं, ते गणित सांगतं. ते गणित असं सांगतं की प्रत्याहार ही धारणेची मूळ भूमी आहे. प्रत्याहारानंतर धारणेवर ध्यान, ध्यानावर समाधी, अशी ही इमारत उभी राहत असते. आलं का लक्षात. तर प्रत्याहार हा जो आहे, हा प्रत्याहार एखाद्या मिनिटाचा चालू शकतो का, 1-2-5 मिनिटाचा चालू शकतो का, किती वेळ हे इंद्रियांचं कोर्मवत एकीकरण होणं, इंद्रिय आतमध्ये खेचली जाणं, याला एक कालमर्यादा सांगितली आहे शास्त्राने. ती अशी की 12 प्राणायामांना लागणारा जो वेळ असतो
तितक्या वेळपर्यंत जर इंद्रिय ही चित्त स्वरूपात असली, चित्त जर आतमध्ये राहिली, तर तो प्रत्याहार ठरतो. त्याला एक त्यांनी एक गणित दिलंय. योगोपनिषदामध्ये असा निर्देश आहे की कमीत कमी 12 प्राणायामांना लागणारा जो वेळ आहे तितक्या काळपर्यंत इंद्रिय ही चित्त स्वरूपात राहायला पाहिजेत, विषयांपासून परावृत्त राहायला पाहिजेत. 1-2 सेकंद आणि त्याचं काम नाहीये. 12 प्राणायाम इतका वेळ त्याला त्या ठिकाणी प्रत्याहृत राहायला पाहिजे. इंद्रियांना, इंद्रिय समूहांना प्रत्याहृत राहायला पाहिजे, म्हणजे तो प्रत्याहार असतो. एक क्षणाचा प्रत्याहार होऊ शकत नाही. आता 12 प्राणायामांचा काळ म्हणजे काय कल्पना करा. आपण कल्पना करू की बाबा 1 मिनिटाचा एक प्राणायाम आहे. अर्थात प्राणायाम म्हणजे पूरक, कुंभक, रेचक असं जरी धरलं, किंवा पूरक, कुंभक, रेचक, कुंभक, किंवा केवळ पूरक, रेचक असं जरी धरलं, तर अशा 12 प्राणायामांना लागणारा काळ, तितक्या काळपर्यंत जर इंद्रिय ही प्रत्याहृत असतील तर त्याला प्रत्याहार म्हणतात. अर्थात 1 मिनिटाचा एक प्राणायाम असं जर आपण एक मोघमपणे धरलं, ढोबळपणे धरलं, तर 12 मिनिटं इंद्रिय प्रत्याहृत राहण्याला प्रत्याहार संभवतो. आणि त्यापेक्षा कमी म्हणजे 6 आणि 8 मिनिटांनी प्रत्याहार संभवत नसतो. आलं का लक्षात? म्हणजे कमीत कमी 12 मिनिटं इंद्रिय प्रत्याहृत राहणं म्हणजे प्रत्याहार आहे. मग पुढे उपनिषदकार म्हणतात की 12 प्रत्याहारांचा एक प्रत्याहाराने एक धारणा बनते, म्हणजे 12 गुणिले 12 मिनिटांनी धारणा बनत असते. 12 गुणिले 12 मिनिटं म्हणजे 144 मिनिटं यांनी धारणा बनते. म्हणजे धारणेसाठी किमान 144 मिनिटं देशबंध चित्तस्य धारणा ही, देशबंध चित्त हा टिकला पाहिजे. 1-2 मिनिटांनी तो धारणा ठरत नाही, किंवा देशबंध 10-15 मिनिटं टिकणं असण्याने सुद्धा ठरत नाही. तर 144 मिनिटं देशबंध पाहिजे. चित्ताचा देशबंध हा 144 मिनिटं टिकला पाहिजे, म्हणजे धारणा होते. त्याच्यानंतर 12 धारणेचा ध्यानाचा काळ असतो, म्हणजे 144 गुणिले 12 इतक्या मिनिटापर्यंत ध्यान पाहिजे, तरच ते ध्यान होतं. 144 गुणिले 12 इतक्या मिनिटापर्यंत प्रत्ययिकतानता असली पाहिजे, चित्ताची प्रत्ययिकतानता असली पाहिजे, म्हणजेच ते ध्यान होतं. म्हणजे 144 गुणिले 12 इतक्या मिनिटाचा हा किमान ध्यानाचा काळ असतो, तरच ते ध्यान ठरतं. म्हणजे 1728 मिनिटं, 1728 मिनिटापर्यंत प्रत्ययिकतानता असण्यानं ते ध्यान ठरतं. आता 1728 मिनिटं म्हणजे 28 तासापेक्षाही जास्त. 28 तास आणि जवळजवळ 45 मिनिटं एका दिवसापेक्षाही जास्त. इतक्या प्रमाणामध्ये जर प्रत्ययिकतानता असेल तर त्याला ध्यान म्हणतात. 1-2 मिनिटाचं ध्यान नसतं, 5-15 मिनिटाचं ध्यान नसतं, 2-5 तासाचं ध्यान नसतं, 10-15 तासांचं सुद्धा ध्यान नसतं. आलं का लक्षात? डोळे मिटून मिनिटभर डोळे आपण ध्यानस्थ होतो आणि म्हणतो मी ध्यान केलं, पण अष्टांग योगातलं जे ध्यान आहे ते ध्यान किमान 28 तासांचं, 28 तास आणि वर पुन्हा 50 मिनिटं, तर ते ध्यान ठरतं. आता समाधीची कल्पना करा, ही संप्रज्ञात समाधी, त्याच्या 12 पट काळ हा समाधीला लागतो, तरच ती समाधी ठरते. म्हणजे 20,736 तास मिनिटं, 20,736 मिनिटं म्हणजे 345 तास, म्हणजे 345 तास. म्हणजे किती दिवस झाले? जवळजवळ 14.5 दिवस. ज्यावेळेला 14.5 दिवस हा योगी समाधीमध्ये असेल तेव्हा ती समाधी ठरते. असं हे गणित आहे. असं एकूण मुद्दा असा की आपण विचार काय करतोय की असंप्रज्ञात समाधीमध्ये काळाच्या दृष्टीने तरतम भाव असतो. कधी कमी वेळपर्यंत समाधी असते, कधी दीर्घ वेळपर्यंत असते. म्हणजे कधी असंप्रज्ञात समाधी ही महिनाभर लागेल, तर कधी 2 महिने लागेल, तर कधी 2-5 वर्ष लागेल, कधी 10 वर्ष लागलेली असेल.
असा हा तरतम काळ भाव जो आहे काळामध्ये, तर त्याचा निर्देश करतात आणि त्याच्यावरून काहीतरी संस्कार असतात असं या ठिकाणी आपल्याला अनुमान करता येतं. म्हणून ते म्हणतात निरोध स्थिती कालक्रमानुभवेन, निरोध स्थिती कालक्रमानुभवेन निरोध चित्तकृत संस्कार संस्कारातित्वम अनुमेयम, त्याचं अनुमान करता येतं. कारण कधी समाधी ही तुलनेनं कमी वेळ असते, तर कधी फार दीर्घकाळपर्यंत असते. ह्याचं कारण त्याच्यामध्ये काहीतरी संस्कार असतात असं अनुमान आपल्याला करता येतं असं भाष्यकार सांगतात. अर्थात असंप्रज्ञात समाधी मागे संस्कार असतात असं भाष्यकार त्या ठिकाणी सूचित करतात. असो पुढे ते असं म्हणतात की वित्थान संस्कार व त्यांचा निरोध करणारे समाधी, संप्रज्ञात समाधीचे प्रज्ञा संस्कार यांचा उभयतांचा निरोध करणारी ही जी निर्बीज समाधी असते, त्यात उत्पन्न होणारे कैवल्यानुकूल संस्कार यांच्यासह चित्त आपल्या प्रकृतीमध्ये अव्यक्तामध्ये विलीन होते. आलं का लक्षात? ते म्हणतात व्युत्थान निरोध समाधी प्रभवई सह कैवल्य भागई संस्कारई चित्तम स्वस्याम प्रकृतीवस्थाम प्रवलीयते. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी निर्देश करतात की हे संस्कार कसे असतात, हे प्रज्ञा संस्कार कसे असतात, तर हे विलीनीकरणाकडे जात असतात. त्यामुळे ते शेवटचे संस्कार चित्ताचे कार्याला विरोधी असतात आणि चित्ताच्या स्थितीला कारण न राहिल्यानं, चित्ताच्या वर्तमानत्वाला, त्याच्या स्थितीला, चित्त टिकण्याला कारणच न राहिल्यानं ते चित्त कैवल्यानुकूल होतं. अर्थात शेवटचा संस्कार जो असतो त्याच्यासह कृतकृत्य होतं, अवसिताधिकार होतं, कृतकृत्य होऊन संपन्नाधिकार होतं आणि त्याची निवृत्ती झाल्यानं पुरुष आपल्या स्वरूपात प्रतिष्ठित होतो. स्वरूप प्रतिष्ठा त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून त्याला शुद्ध, केवल आणि मुक्त म्हटलं जातं. तर हा प्रकार सांगताना भाष्यकार म्हणतात तस्मात् ते संस्कार चित्तस्य अधिकार विरोधिनो न स्थिती हेतवो भवन्तीति यस्मात् अवसिताधिकारम सह कैवल्य भागै संस्कारै चित्तम निवर्तते तस्मिन् निवृत्ते पुरुषः स्वरूपमात्र प्रतिष्ठो अतः शुद्धः केवलो मुक्त इति उच्यते. तर उपरोक्त भाष्याच्या आशयावरून ही निर्बीज समाधी कैवल्य ठरते आणि हे निस्संदिग्धतः स्पष्ट आहे. आणि त्यामुळेच 18व्या सूत्रामधली असंप्रज्ञात समाधी, त्यातील निर्बीजता ही एका प्रकारची आहे आणि अत्रोक्त निर्बीजता ही दुसऱ्या प्रकारची आहे, वेगळ्या प्रकारची आहे असं ठरतं. आता या ठिकाणी असंप्र निर्बीजता जी आहे ती निरालंबन अशा अर्थाने, असंप्रज्ञात समाधीमध्ये जी निर्बीजता सांगितली जाते ती निरालंबन, आलंबन नाही अशा अर्थाने ती निर्बीज आहे. वृत्तीरूप निर्बीजता आहे त्या ठिकाणी, वृत्तीरूप निर्बीजता आहे कारण सर्व वृत्ती निरोध आहे. आणि या ठिकाणी अंतिम विवेकख्याती जनक अशा संस्कारांचाच निरोध आणि त्यांचा आश्रय चित्तासह निरोध, चित्तासह आश्रयासह बीजवृत्ती निवृत्ती होत असते अशा अर्थाने या ठिकाणी निर्बीजत्व सांगितलेलं आहे. अर्थात या ठिकाणी पुन्हा अंकुर फुटण्याची शक्यताच नाही अशा अर्थाने निर्बीजत्व सांगितलंय. त्या ठिकाणी निरालंबन या अर्थानं निर्बीजत्व सांगितलंय. असो, आता सूत्र आणि भाष्यामध्ये जो असंप्रज्ञात समाधी आणि अत्रोक्त निर्बीज समाधी मधला भेदांश आहे तो स्पष्ट दिग्दर्शित आहे. हे आपण पाहिलंच, कारण त्या ठिकाणी वृत्ती निरोध सांगितलाय, या ठिकाणी संस्कार निरोध सांगितलाय. त्या ठिकाणी शेवटच्या वृत्तीचा निरोध सांगितलाय, या ठिकाणी शेवटच्या संस्काराचा निरोध सांगितलेला आहे. एकूण ही कैवल्यापर्यंतची वाटचाल आहे असा शास्त्राशय स्पष्ट आहे.
म्हणून या ठिकाणी वाचस्पती मिश्र म्हणतात, संस्कार शेषतायाम तू न बुद्धेः प्रतिसंवेदी पुरुषैती न असो पुरुषार्थ. पुरुषार्थाची समाप्ती होते असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट निर्देशित केलेलं आहे. आणि आता आम्ही जे सांगितलं की ही चरम असंप्रज्ञात समाधी असते, म्हणजे तोपर्यंत अनेक असंप्रज्ञात समाधीची आवर्तनं झालेली असतात. अशा प्रकारचा निर्देश योगवार्तिक भिक्षू करून जातात. ते म्हणतात, पूर्व असंप्रज्ञाते तावत प्रज्ञैव निरुध्यते प्रज्ञा संस्कारस्य तु तानवमात्रं भवति एवं क्रमेण तु तस्यापि प्रज्ञाकृत संस्कारस्य अपि असंप्रज्ञात परंपराया निरोधे अत्यंत अभिभवे जायमाने चरम असंप्रज्ञातो निर्बीज योग्यस्य पराकाष्ठा भवति अपुनर्व्युत्थाने इति अर्थः. म्हणजे पुनर्व्युत्थान होऊ शकत नाही आणि ती चरम असंप्रज्ञात समाधी असते असा निर्देश त्यांनीही केलेला आहे. नागोजी भट्ट सुद्धा अशा अर्थाने निर्देश करतात, इयम एव चित्तस्य महानिद्रा पुरुषस्य कैवल्यम आत्यंतिको दुःखात्मक अखिल दृश्य वियोग. आणि एक ते असंही म्हणतात, एक उक्ती देतात या ठिकाणी, मनसहा अभ्युदयो नाशो मनोनाशो महाउदय. अशा प्रकारे ही अंतिम चरम समाधी आहे, कैवल्य आहे असा आशय नागोजी भट्टांच्या वृत्तीत सुद्धा दिसतो. असो, एकूण या ठिकाणी समापत्तीपासून सबीज समाधी सांगून क्रमशः स्थूलभूत, सूक्ष्मभूत, अहंकार तत्व, मनस्तत्व, बुद्धितत्व, अव्यक्त तत्व, पुरुष असा क्रमशः तत्व अन्वेषणाचा विधी 41व्या सूत्रापासून पादांतापर्यंत सांगितला गेला. या 51व्या शेवटच्या सूत्रापर्यंत हा एकूण साक्षात्काराचा प्रकार, ही मालिका सांगितली गेली. अशा प्रकारचा विधी महाभारतामध्ये शांती पर्वात दिसतो. शांती पर्वामध्ये असं एक वचन आहे, ध्यान क्रियापदो युक्तो ध्यान निश्चयः ध्याने समाधी उत्पाद्य तदपि त्यजति क्रमात. म्हणजे ध्यानानं ध्याता तत्वनिश्चय करतो आणि त्या एकाग्रतेनं आलंबनांना त्यागित करतो. आलंबनांचा त्याग करत जातो क्रमाक्रमानं, स्थूलापासून सूक्ष्म, सूक्ष्मापासून सूक्ष्मतर, सूक्ष्मतरापासून सूक्ष्मतम, सूक्ष्मतमापासून त्याच्याही पलीकडचा आत्मा, इथपर्यंत तो आलंबन त्याग हा करत जात असतो आणि परमपुरुषार्थ प्राप्त करून घेत असतो. कैवल्यापर्यंतची वाटचाल या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. कैवल्य कसं होतं, समापत्तीच्या प्रकरणापासून सुरुवात होऊन समापत्तीचे साक्षात्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी अध्यात्म प्रसादाद्वारा ऋतंबरा प्रज्ञाद्वारा संस्कारांचं ज्याला विशुद्धीकरण म्हणता येईल, संस्कारांचं विशुद्धीकरण होता 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 शेवटी अंतिम संस्कार राहतो आणि अंतिम संस्कार हा विवेकख्याती स्वरूप असल्यानं त्याचाही त्याग होतो आणि त्याचाही त्याग झाल्यानंतर सर्व संस्कारांचा निरोध झाल्यानं चित्तनाश चित्तलय, मनोनाश मनोलय असा होऊन सगळे बंध तटातट तुटतात. कारण मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयोः असं उपनिषदाचं वचन आहे. तर आपल्याला अटकाव करणारं जे मन आहे त्या मनाचाच त्या ठिकाणी नाश झाल्यानंतर बंधनमुक्ती होते, कैवल्य होतं, मोक्ष होतो, निर्वाण म्हणा, ब्रह्मनिर्वाण म्हणा. म्हणजे पुरुषार्थाची परमोच्चावस्था, परमप्राप्ती अशी प्राप्त होत असते. अशा प्रकारे हे 51वा सूत्र पुरुषार्थाची इतिश्री पुरुषार्थ शून्यानाम, ही जी स्वरूप प्रतिष्ठेची अवस्था आहे ती सांगितली जाते या ठिकाणी. तर अशा प्रकारे हा पहिला पाद या ठिकाणी संपतो. कैवल्याचं प्रतिपादन करून कैवल्यापर्यंतची प्रक्रिया केवळ 51 सूत्रामध्ये सांगून खऱ्या अर्थानं शास्त्राची इतिश्री होते. शास्त्र या ठिकाणी परिपूर्ण होतं.
आलं का लक्षात? कारण अथ योगानुशासनम पासून सुरुवात करून कैवल्यापर्यंत सबंध वाटचाल या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे एका अर्थानं या ठिकाणी योगशास्त्राचा उपसंहार सुद्धा होतो. कारण कैवल्यानंतर सांगायचं काय राहतं? तर अशा प्रकारे आपण 51व्या सूत्राच्या अंती समाधीपादाचाही अंत करतो आहोत. समाधीपाद या ठिकाणी संपन्न होत आहे. तर एकंदरीत या पादामध्ये जर आपण थोडं विहंगावलोकन केलं किंवा सिंहावलोकन केलं तर असं लक्षात येतं की या पादामध्ये पूर्णतः योग निर्देशित झालेला आहे. योग, योगाची व्याख्या, योगोपाय, योगाचं फळ इतका प्रचंड विस्तार या पादामध्ये आलेला आहे. अर्थात या ठिकाणी निर्देश मात्र झालेला आहे आणि याचाच विस्तार हा उर्वरित योगसूत्रामध्ये आहे. योगसूत्राचे जे उर्वरित 3 पाद आहेत ह्याचाच विस्तार त्या 3 पादांमध्ये झालेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे योगशास्त्राचा पूर्ण आराखडा या ठिकाणी आधीपासून अंतापर्यंत उपक्रमापासून उपसंहारापर्यंत आद्यंतच योगशास्त्र या एका सांगितलं गेलेलं आहे. त्याची रूपरेषा या ठिकाणी दिलेली आहे, आराखडा या ठिकाणी दिलेला आहे, सांगाडा मांडलेला आहे. पण आता उर्वरित 3 पादामध्ये या सांगाड्यामध्ये मांस भरणं, सांगाड्याला आकार देणं, सांगाड्याचं पोषण करणं, अर्थात आतापर्यंत जो योग या 51 सूत्रामध्ये सांगितला आहे त्याचा विस्तार हा आगामी 3 पादांमध्ये मधून होणार आहे. तर या ठिकाणी योगाची व्याख्या आहे, योगाचे उपाय सांगितले, अभ्यास वैराग्य वगैरे उपाय सांगितले, ईश्वर प्रणिधानापर्यंत उपाय सांगितले आणि योगाचं फळ सांगितलं. योगाचं फळ म्हणजे अगदी कैवल्यापर्यंत फळ सांगितलं. आणि या ठिकाणचे योगाचे उपाय सांगितले. त्याचे विविध स्तर असतात, श्रेणी असतात. उच्च अधिकारी, मध्यमाधिकारी, अधमाधिकारी अशी विविध श्रेणी पडतात. आणि त्यासाठी दुसऱ्या पादाचा आरंभ या ठिकाणी होणार आहे. याच्यानंतर क्रिया योग आहे, अष्टांग योग आहे. जसा अधिकार असेल त्या अधिकारानुसार आता या ठिकाणी साधन प्रणाली ही ह्याच्यानंतर सांगितली जाणार आहे. आणि तसंच योगाचे काही गौण फल आहेत, विवेक ख्याती आणि त्याला निर्बंध घालणारे काही क्लेश हे काही या ठिकाणी सांगावे लागतात. विवेक ख्याती उदित होण्याला प्रतिबंध काय असतो, कोण प्रतिबंध घालतो, तर ते क्लेश घालतात. आता विवेक ख्याती ही उपादेय आहे, त्याच्या हेतून आपण योग साधना करतो. म्हणतात त्याचे प्रतिपक्ष समजून घेणं, त्या प्रतिपक्षांना दुर्बल करणं, त्याचं हनन करणं, हे सगळ्या गोष्टी साधनेमध्ये मोडतात. आणि म्हणून क्लेश हे जे विवेक ख्यातीचे प्रतिपक्ष आहेत ते सांगणं हे क्रमप्राप्त आहे. क्लेशजन्य आशय, कर्मफलांचा विपाक हाही एक महत्वाचा भाग ह्याच्यानंतर दुसऱ्या पादामध्ये सांगितला जाणार आहे. आणि अष्टांग योग किंवा विवेक ख्याती प्राप्तीचा जो उपाय, असा जो अष्टांग योग आहे तो अंगशः फलशः दुसऱ्या आणि तिसऱ्या पादामध्ये सांगितला गेलेला आहे. तसंच समाधी साधनेत मार्गस्थ फळ जी काही आहेत त्यांचा निर्देश करणं आणि मग त्यांची परिणती विवेक ख्यातीमध्ये होते. आणि मग शेवटी विभूतींचं सविस्तर एक वर्णन की विवेक ख्याती प्राप्तीपर्यंत ज्या अनेक विभूती प्राप्त होतात, अनेक टप्पे गाठले जातात, त्यांचं वर्णन हे तिसऱ्या पादात आहे. आणि चौथ्या पादामध्ये कैवल्याची प्रक्रिया ही जास्त बारकाव्यानिशी सांगितली. त्याचे बारकावे, त्याचे टप्पे, ती प्रक्रिया जास्त ज्याला डिटेल म्हणतात अशा डिटेलमध्ये ती सांगितली गेलेली ती चौथ्या पादामध्ये. आणि अशा प्रकारे हे दुसरा पाद आणि तिसरा पाद आणि चौथा पाद म्हणजे ह्या पहिल्या पादाचाच तो विस्तार आहे असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. एकूण योगशास्त्राची पूर्ण अशी ज्याला पीठिका म्हणतात किंवा शास्त्राचा पूर्ण सांगाडा
या प्रथम पादामध्ये सांगितला गेलाय. आणि केवळ 51 सूत्रामध्ये योगसूत्रकारांनी केवढा प्रचंड आशय ओतलेला आहे. सबंध योगशास्त्र हे 51 सूत्रामध्ये त्याने आणून उभं केलेलं आहे असं या ठिकाणी सांगताना गदगदून येतं. सूत्रकारांचं प्रतिपादन कौशल्य, शब्द कौशल्य हे किती प्रकर्षित आहे ह्याची या ठिकाणी प्रचिती येते. 51 सूत्रामध्ये सबंध शास्त्र सांगणं हे सिद्धहस्त पतंजलींना आणि व्यास या भाष्यकारांना या ठिकाणी द्यावं लागतं. तर अशा प्रकारे पहिला पाद 51 सूत्रांचा समाधिपाद या ठिकाणी संपन्न होतो. कृष्णार्पणमस्तु.